नाशिक टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य सूत्रधार निदा खानला बेड्या. छत्रपती संभाजीनगरमधल्या एमआयएम नगरसेवकाच्या घरातनं काल रात्री अटक. नाशिक पोलिसांची कारवाई. निदा खानला लपवल्याप्रकरणी एमआयएम नगरसेवक मतीन पटेल सह आरोपी. नाशिक पोलिसांकडून मतीन पटेल विरोधात गुन्हा दाखल. मोबाईल देखील जप्त. निदा खान फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, यामागे मोठं षडयंत्र. जलील यांनाही सह आरोपी करून चौकशी व्हावी. मंत्री संजय शिरसाट यांच्यासह गोपीचंद पडळकर यांचा आरोप. आरोप सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी होत नाही. निदा खानकडे हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचा पर्याय. चूक नसल्यास एमआयएम निदा खानला मदत करणार. इम्तियाज जलील यांच्याकडून भूमिका स्पष्ट. पश्चिम बंगाल सरकारचा उद्या शपथविधी. ब्रिगेड परेड ग्राउंडवरती होणार सोहळा. आज अमित शहांसोबतच्या बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता निवडला जाणार. सुवेंदू अधिकारी यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जवळपास निश्चित. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेवरनं तिढा कायम. राज्यपालांनी विजय थलपतींना 118 आमदारांचा पाठिंबा दाखवण्यास सांगितलं. डाव्या पक्षांच्या आमदारांची पाठिंबा देण्याबाबत बैठक. निर्णयाकडे लक्ष. कांद्याच्या दरात मोठी घसरण. प्रति किलो केवळ 50 पैशांचा भाव. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1262 किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात केवळ ₹1, तर करमाळ्यात 73 पोती कांदा विकणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात केवळ ₹400. नांदगाव पेठ एमआयडीसी जवळ अप्पर वर्धा धरणाची पाईपलाईन फुटली. अमरावती शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत. पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू. उद्या संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता. 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 92.09%. यंदाही मुलींनीच बाजी मारली. 94% मुली तर 89% मुलं उत्तीर्ण. कोकण विभागात सर्वाधिक 97.62% निकाल. नागपुरात गो गॅसच्या ऑटो एलपीजी दरात मोठी कपात. ऑटो एलपीजीचे दर ₹120वरनं ₹99 प्रति लिटर. वर्षभरात पहिल्यांदाच ₹20 कमी. हजारो रिक्षा चालकांना मोठा दिलासा.